ज्या भागामध्ये पाणी फिरलेलं आहे इरिगेशनच्या माध्यमातून अन्य माध्यमातून, त्या भागातल्या शेतीमध्ये फरक दिसतो, बागायत शेती. ज्या भागामध्ये शैक्षणिक संस्था ग्रामीण भागापर्यंत पोहोचल्यात तिथे शिक्षणाचा स्तर आपल्याला उंचावलेला दिसतो आणि वेगवेगळं महत्त्वाचं शिक्षण अगदी सामान्य कष्टकरी शेतकरी 18 पगड जातीतील सर्व गोरगरिबांची मुलं शिक्षण घेताना दिसतात. फरक आहे. जिथे शिक्षण पोहोचलं तिथे एक वेगळं वातावरण, पाणी पोहोचलं तिथे एक वेगळं वातावरण. तसं ज्या गावांमध्ये अध्यात्म फार पूर्वीपासून पोहोचलेलं आहे ना, ती गावं आजही महाराज गेल्या गेल्या कळतात. हा आमचा अल्पस्वल्प हा 25-30 वर्षाचा महाराष्ट्रात फिरतानाचा अनुभव आहे. आणि म्हणून बालमटाकळी गावामध्ये येत असताना 100 वर्षापूर्वी सप्ताह सुरू केलेलं गाव, मला असं वाटतं जसं आपण वडील असतात, आजोबा असतात, तसं अध्यात्मामध्ये गुरु असतात आणि आजे गुरु असतात. मला वाटतं तुम्ही या सप्ताह करणाऱ्यांचे आजे गुरु आहात. इतके वडीलधारे तुम्ही आहात बालम टाकळीकर. इतका जुना सप्ताह तुमचा आहे की तुम्हाला इतर सप्ताह करणाऱ्यांना सुद्धा मार्गदर्शन करण्याचा नैतिक अधिकार तुमच्याकडे आहे. तसंही आपण म्हणतो, जेने गीता उपदेशिली तेही विटेवरी माऊली. ज्या भगवान श्री विठोबाचे आपण सर्व भक्त आहोत, सेवक आहोत. भगवान विठ्ठलाच्या भक्तीला केंद्रस्थानी ठेवून वारकरी संप्रदाय सेवा करतोय. ते विठोबा कोण? तर ज्यांनी गीता सांगितली तेच विठोबा, तेच पांडुरंग. आणि ज्ञानोबाराय कोण? जे विटेवर उभे पांडुरंग आहे तेच ज्ञानोबाराय. अवतार पांडुरंग नाव ठेविले ज्ञानी, आरती ज्ञान राजा महाकैवल्य तेजा. सखा माझा ज्ञानेश्वर, सखा माझा ज्ञानेश्वर, सखा माझा ज्ञानेश्वर, सखा माझा. महाविष्णूचा सखा माझा ज्ञानेश्वर, महाविष्णूचा अवतार, सखा माझा ज्ञानेश्वर, सखा माझा ज्ञानेश्वर. महाविष्णूचा अवतार, सखा माझा ज्ञानेश्वर. महाविष्णूचा अवतार म्हटलं काय, पांडुरंगाचा अवतार, दोन्ही एक आहे. हे पहा, पंढरपूरच्या वारीला, विशेष करून कार्तिक वारीला जे वारकरी जातात, तो शेतकरी जर असेल गेलेला तर तो पांडुरंगाचं दर्शनही घेतो, वारी करतो आणि येता येता थोडा बैलाच्या बाजारात जाऊन काही साहित्य घ्यायचं असेल तर ते सुद्धा तो घेतो. पण याचा अर्थ तो पंढरपूरला बैलाचं साहित्य आणायला गेला होता का? म्हणजे बैलाचं साहित्य आणणं हे अवांतर प्रयोजन आणि पांडुरंगाचं दर्शन हे मुख्य प्रयोजन, असा विचार मांडता येईल. तसं भगवान कृष्ण परमात्म्याला राक्षस मारणं हे मुख्य प्रयोजन नाही. सगळ्या जगालाच आयुष्य संपलं की तो तिथे बसल्या बसल्या घेऊन जातोय. राक्षसांना मारायला इथे या कशाला, धावपळ करा कशाला. आणि म्हणून अनेक गोष्टी ज्या आहेत, धर्माची संस्थापना, दुष्टांचा संहार, या गोष्टी त्याला दूर राहूनही करता येईल. परंतु सज्जनांचं रक्षण आणि त्या साधूंचा सहवास ही देवाची अपेक्षा आहे. मायबाप हो, साधूंच्या सहवासानं तुमच्या आमच्या पिढ्यानपिढ्या सुखी झाल्या. या दुःखरूप संसारामध्ये सुखाचा अनुभव घेत आजही आपण जगतो. हे आपल्यावरती संतांचे उपकार आणि वारकरी संप्रदायाचे फार मोठे उपकार आहे की आपल्या गावागावामध्ये गाथा पोचला, ज्ञानेश्वरी पोचली, भागवत पोचलं, सकल संत वाङ्मय पोचलं आणि आपल्या गावागावामध्ये टाळ मृदंग विणा पोचला.
आणि दुःखरूप संसारातून सुख प्राप्त करण्याचा एक मार्ग आपल्याला सापडला की दुःख बांधवडी आहे हा संसार. हा संसाराचा अनुभव पिढ्यानपिढ्या आम्ही जरी घेत आलेलो असलो तरी नामस्मरणाचं भजनाचं जे सुख आहे ते इतकं श्रेष्ठ आहे की त्या सुखातून हे दुःख केव्हा वजा होऊन जातं. दुःख ते कैसे नये स्वप्नासी, भुक्ती मुक्ती झाल्या कामारी दासी, त्यांचे वर्म तू आम्हापाशी, सुखे राहिलासी प्रेमाची आ. नको वैकुंठीचा वास, नको वैकुंठीचा वास, आहे तया सुखानाश, अद्भुत हारस, अद्भुत हारस, अद्भुत हारस, अद्भुत हारस, काळी नामाचा या या वैष्णवाची घरी, या या वैष्णवाची घरी, कथा काळी नामाचा या वैष्णवाची घरी, या या वैष्णवाची घरी. नको वैकुंठीचा वास. वैकुंठासी आम्हा नको धाडू हरी. अनेक प्रमाण या संबंधाची आहे. आणि म्हणून महात्म्यांचं या ठिकाणी जे येणं आहे ते आपल्यासाठी सुखदायी आहेच. आपल्याला संसाराच्या दुःखातून मुक्त करणार आहे. आणि अशा या महात्म्यांचा प्रसाद म्हणजे भजन आहे. महात्म्यांचा प्रसाद म्हणजे ग्रंथ आहे. आणि हा प्रसाद गावागावापर्यंत पोहोचला, घराघरापर्यंत पोहोचला. हे मोठं काम या माध्यमातून झालं. आणि म्हणून आज संत श्रेष्ठ शांती ब्रह्मश्री एकनाथ महाराज त्याच संतांनी दिलेल्या प्रसादाची आठवण करून देत आहे की एखादा मोठा ठेवा आपल्याकडे असेल पण जर तो कसा स्वीकारावा किंवा तो आहे हेच जर कळलं नाही तर तो ठेवा असून तरी काय उपयोग आहे. एक दरिद्री भिक्षेकरी मनुष्य, भिक्षा मागणारा, आणि एका मंदिरापुढे तो असा आल्या गेल्याला भिक्षा मागायचा. कोणी वस्तू द्यायचं, कोणी पैसे द्यायचं. आयुष्य बिचाऱ्याचं तसंच गेलं. आणि तो वयोमान परत्वे त्याचा अचानकपणे एकदा रात्रीचा मृत्यू झाला. सकाळी लोक मंदिरात आले, पाहिलं त्या गरीब भिक्षेकऱ्याचा मृत्यू झाला आहे. आणि मग गावच्या लोकांनी याचा अंत्यविधी आपण केला पाहिजे. आजवर लोकांनी त्याला अनेक सुखदुःखामध्ये सहकार्य केलेलंच होतं. आणि म्हणून जर आपल्याच गावातील आहे त्याचा अंत्यविधी सार्वजनिक करूया. त्यातलं काहींना असं वाटलं की तो इथे या जागेवर बरेच दिवस बसला, इथं जमिनीत त्यानं काही ठेवलं तर नाही. कारण पूर्वीच्या काळी बँक नव्हती, लॉकर नव्हतं, आणि त्याच्यामुळे जमिनीत धन ठेवलं जात होतं. पण मला असं वाटतं त्या काळच्या सोप्या पद्धती होत्या, पण त्या अत्यंत विश्वासार्ह आणि सुरक्षित होत्या.
आजच्या बँका आणि लॉकर सुरक्षित आणि विश्वासार्ह आहे का, हे शेवगाव तालुक्यात विचारणं तरी अवघड आहे. कारण किती लुटमार झालेली आहे याचा आकडा खरा कोणी सांगायला तयार नाही. आणि हे फक्त शेवगाव तालुक्यात नाही, हे महाराष्ट्रात आहे, प्रत्येक तालुक्यात आहे. जिल्हा आता शिर्डीमध्ये 2-4 महिन्यापूर्वी तिकडे असंच घडलं, अनेक ठिकाणी घडतं आहे. मला हे काही गमतीनं हेटाळणीनं विषय काढायचा नाही. माझ्यासारख्याला समाजामध्ये फिरताना कधीकधी काही गोष्टींच्या वेदना होतात. शेतकरी माणसं, छोटी मोठी नोकरी करणारे नोकरदार, छोटा मोठा व्यवसाय करणारे व्यावसायिक, रुपया रुपया कष्टानं जमा करून कुठेतरी तुम्ही अशा चुकीच्या पद्धतीनं गुंतवता. आणि ही गुंतवणूक तरी का, थोडक्यात श्रीमंत होता यावं. मला असं वाटतं मायबाप हो, या जगामध्ये कधीच थोडक्यात श्रीमंत होता आलेलं नाही आहे. त्या मार्गानं जाण्याचा प्रयत्नही करू नये. आम्ही एकदा दक्षिण भारतात तीर्थयात्रेला गेलो होतो बऱ्याच दिवसापूर्वी. आमचे सहकारी इथं आहेत, मुंगसे साहेब, थोरात साहेब, ननवरे सर. आणि म्हैसूरच्या पुढे आपण निघालो. 2 सुमो गाड्या होत्या. कोणतं साल होतं मला काय माहीत नाही, 2003-2004 बरोबर आहे. तर हे सगळे मंडळी मला घेऊन गेले, नेवास्कर आमचे. मला आठवतं त्या म्हैसूरच्या पुढे जेव्हा निघालो, आम्हाला कोडाई कॅनॉल वगैरे असं पुढे जायचं होतं, आणखी मदुराई वगैरे. पण तिथे विरप्पनचं जंगल होतं. आम्ही जेव्हा तिथल्या स्थानिकांना, काही पोलिसांना, काही तिथल्याच वडीलधाऱ्यांना विचारलं की कोणत्या मार्गानं जावं, त्यांनी सांगितलं इथे 2 मार्ग आहे. एक जवळचा रस्ता आहे पण तो जंगलातून जातो आणि ही विरप्पनचं जंगल आहे. त्यावेळेला विरप्पन जिवंत होता. आणि दुसरा रस्ता आहे तो जंगलाच्या बाहेरून आहे, थोडासा 30-40 किलोमीटरचा जास्त प्रवास करावा लागेल पण तो सुरक्षित आहे. मला वाटतं कधी कधी थोडासा लांब पल्ल्याचा प्रवास हा सुरक्षित असतो आणि शॉर्टकट जर शोधायला गेलं तर तो धोक्याचा ठरतो. आजच्या काळामध्ये बँका, राष्ट्रीयकृत बँका थोडा कमी आपल्याला इंटरेस्ट देतील. त्याच्यावरचा जो नफा आहे, ते व्याज आहे, ते थोडं कमी देतील, पण ते खात्रीशीर आहे. आता तरी या पुढच्या काळामध्ये आमच्या शेतकऱ्यांनी, कर्मचाऱ्यांनी, वारकऱ्यांनी सावध राहावं आणि कुठेही मुसळात आपलं डोकं घुसवू नये. विठाला विठाला हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव अरे लेकरा बाळांचं आयुष्य अंधकारमय आहे. काय गंमत आहे काय? काय चाललंय सध्या जगामध्ये? माणसं फक्त छाती काढून चालतात, बाकी काही चांगलं काम करणारे नसतात. ज्यांनी चांगलं काम केलं आपल्यासारखी पुष्कळ माणसं आहे, पण बरीच माणसं अशी की परिवाराला बर्बाद केलं तरी ते छाती काढून घराच्या, दाराच्या आणि पाहुण्यांच्या पुढे फिरत असतात. काहींनी रमी खेळून 50-50 लाख घालवले. मी मागच्या महिन्यात बातमी पाहत होतो. बरं, या लोकांना लाज नाही, शरम नाही की आपल्या आईबापाच्या डोळ्यात अश्रू आहे, आपली पत्नी कळकळ करते, आपली लेकरं दुसऱ्याच्या लेकराची कपडे पाहून, पण यांना लाज तर पाहिजे. आणि बरोबर प्रबोधन म्हणजे काय, धर्म म्हणजे काय, नीती म्हणजे काय. एक परिवार जर आपला असा बर्बाद होत गेला तर हा देश सक्षम कसा होईल? देश जर सबळ करायचा आहे तर प्रत्येक परिवार सुखी, संपन्न आणि चांगला राहिला पाहिजे, तर देश चांगला आहे. विठाला 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 कुंडलिक वरदा हरिनाथ भगवान की जय. अरे धर्माचं रक्षण आणि देशाचं रक्षण, संस्कृतीचं रक्षण तुम्ही सबल असाल तरच कराल ना. पण तुम्ही जर आर्थिकतेनं दुर्बळ झालात, बौद्धिकतेनं दुर्बळ झालात, सामाजिक क्षेत्रात तुम्ही दुबळे झालात, अंतःकरणाने जर दुबळे झालात, कशाचं रक्षण तुम्ही करू शकणार आहे? शेवटी शक्ती पाहिजे आणि ती शक्ती सर्वांगीण पाहिजे.
मन सुद्धा बलवान पाहिजे, बुद्धी सुद्धा तेजस्वी पाहिजे, तिच्यातही बळ पाहिजे. बुद्धिबळ खेळाचंच नाव आहे ना, बुद्धी म्हणजे बलवान बुद्धी आहे असेल तोच तो खेळ खेळू शकतो. आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये आमच्या तरुण बंधू भगिनींना हात जोडून विनंती आहे, आपल्या आईबापाच्या डोळ्यात अश्रू आणू नका, आपल्या कुटुंबाला आपल्या नातेवाईकांना खाली मान घालायला लावू नका, आपल्या घराचं दाराचं नुकसान करून घेऊ नका, चुकीची संगत करू नका, चुकीचा व्यवहार करू नका, चुकीचे निर्णय घेऊ नका. कारण हे आयुष्य एकदा आहे आणि ते खूप आनंदानं आपल्याला जगायचं आहे. आयुष्य इतकं सुंदर आहे की स्वर्गामध्ये इंद्रपद प्राप्त केलेल्या देवाला सुद्धा वाटतंय मला माणूस होण्याचा योग आला असता तर किती बरं झालं. मृत्युलोकी भावा जन्म मृत्युलोकी भावा स्वर्गीचे अमर इच्छिताती देवा, स्वर्गीचे अमर इच्छिताती देवा, मृत्युलोकी व्हावा जन्म आम्हा, मृत्युलोकी व्हावा जन्म आम्हा, स्वर्गीचे अमर इच्छिताती देवा, स्वर्गीचे आपल्याला, पण त्या गोष्टीतून आपल्या जीवन जगण्याची गोष्ट सुद्धा अधूनमधून सांगावीच लागते. हा माणूस इथे आयुष्यभर बसला, याला काही जमिनीत पुरून तर ठेवलं नसेल. इथून आपण बोलत बोलत गेलो आणि म्हणून गावकऱ्यांनी तिथे खोदलं. आता त्यानं काही पुरून ठेवलेलं नव्हतं, त्याच्याजवळ काय थोडेफार भिक्षे जे होतं ते झोळीतच होतं थोडंफार. पण जेव्हा खोदलं 4-5 फूट खोदत खाली गेले, जुन्या काळात कधी 10-5 पिढ्यापूर्वी कुणीतरी ठेवलेलं गुप्त धन सापडलं. हे मोठा हंडा त्या सोन्याचा, अनेक प्रकारचे डाग दागिने, ती माती कोती बाजूला करून. आणि मग गावकरी हळहळ करायला लागले, काय बिचाऱ्याचं दुर्भाग्य, आयुष्यभर या जागेवर बसून भीक मागितली, पण त्याला हेच ठाऊक नाही की या जागेवर फक्त 5 फूट खाली सोन्याच्या मोहरा भरलेला हंडा आहे. किती दुर्भाग्य आहे ना. त्याचं द्या सोडून, आपलं काय. या जन्मामध्ये देव लोकांनाही मिळणार नाही एवढा आनंद, एवढं पुण्य, एवढे आशीर्वाद घेण्याची संधी या जीवनात आहे. पण आपण सुद्धा तो निदैवी जसा झोळीला गाठी देत बसतो का, निदैवाच्या परिवरी लोह्या रुतल्या हाती सहस्रवरी, ज्ञानोबारायांनी पुष्कळ उदाहरणं दिलेली आहेत. अशा पद्धतीनं तो जसा एक दुर्भाग्यानं मरतो, तसं हे जीवन फार आनंद घेण्या. मी नेहमी म्हणतो की आनंद घेण्याची तयारी ठेवा. आनंद आहे, खूप आहे. तुम्ही मंदिरात गेलात आणि भगवंताच्या, मगाशी राम मंदिरात गेलो आणि प्रभू राम, भगवान लक्ष्मण, सीतामाई, हनुमानजी मूर्तीकडे पाहिला आणि दिवसभराचा थकवा गेला. कारण मी संगमनेरला एक कार्यक्रम करून आणखी सकाळी एका सप्ताहाचं ध्वजारोहण असं धावपळ करत आम्ही पोचलो. पण फक्त जोडोनिया कर मुख पहा सादर, पायावरी शिर ठेवोनिया. देवाच्या दर्शनात सुद्धा आनंद आहे, तो आपल्याला घेता आला. तिथे क्षणभर तरी आपण आपल्या मनाला स्थिर केलं पाहिजे. ते दर्शन त्या पद्धतीनं. मुख पहा सादर, हा सादर शब्द अधोरेखित करण्यासारखा आहे. याला मराठीत अंडरलाईन करणं म्हणतात, बरोबर आहे. शेखर महाराज आहेत का आपले, आता ते MA झालेले आहेत, फार विद्वान आहेत, तर त्यांना निश्चितपणे चांगलं माहिती आहे. मला असं वाटतं आज मराठी भाषेमध्ये इतके शब्द माणसं घुसडतात बाकीचे. इंग्रजी बोलायचं त्यावेळेला स्वच्छ इंग्रजी बोला, पण उगीच तिकडचे शब्द सारखे सारखे उचलून इथे आणून टाकत राहायचे. म्हणून मुख पहा सादर. शेखर महाराजांच्या विषयी बोलून जातो की त्यांना
जिल्ह्याची आध्यात्मिक आघाडीचे अध्यक्ष म्हणून आपल्या अहिल्यानगर जिल्ह्याची दक्षिण विभागाची जबाबदारी मिळाली. शेखर महाराज, मी तुमचं अभिनंदन करतो. विठाला विठाला दर्शनात आनंद आहे, पण सादर दृष्टीनं आपल्या दृष्टीमध्ये आदर असला पाहिजे. नाही तर कधी कधी देवाकडे सुद्धा काही माणसं द्वेषानं पाहतात. आम्हाला इथं तोळाभर मिळेना आणि देवाच्या गळ्यात 10-10 तोळे घातले म्हणतात. ते सोन्याचे दागिने पाहून काही देवाचाही द्वेष करतात. आता देवाला काय करायचंय सोन्याचं? तुम्ही घातलंय म्हणून तो घालून देतो, नेलंय तर त्याचं काही म्हणणं नाही त्याला त्याचं. आणि म्हणून देवाकडे देवदर्शनात आनंद, ग्रंथ वाचनात आनंद, पण त्या वाचनात तो वाचक रमला पाहिजे. नाही तर मग मधली सुट्टी कधी आहे, मधली सुट्टी कधी आहे. काही गावात तर महाराज त्या मधल्या सुट्टीला नाव दिलंय पोह्याची सुट्टी. म्हणजे त्या सुट्टीला सुद्धा नाव देऊन टाकलं लोकांनी. आणि त्याच्यामुळे कोणता अध्यायाला कोणती ओवी चालली, कितवा श्लोक आहे, या श्लोकात साधारणपणे काय सांगितलंय, थोडं चित्त दिलं ना तर मला असं वाटतं इथे आपल्यासारखी कुणी माणसं काही निर्बुद्ध नाही. प्रत्येकाला खूप चांगली बुद्धी आहे, विचार आहे. फक्त आपण थोडं लक्ष देण्याची गरज आहे. थोडं थोडं उमगू लागतं. आपल्या वाडवडिलांना वाचता येत नव्हतं, पण बोट फिरवता फिरवता ते ज्ञानेश्वरीचे वाचक झाले. आपल्यासारख्या सुशिक्षित माणसावर जास्त जबाबदारी आहे. मी तर नेहमी म्हणतो की ज्ञानेश्वरी भोळ्या भाबड्यानं वाचली त्याला पुण्य होईल, पण ज्ञानेश्वरी आजच्या तरुण पिढीतल्या आमच्या बंधू भगिनींनी, सुशिक्षितांनी, अधिकारी पदाधिकाऱ्यांनी, शास्त्रज्ञांनी, तत्वज्ञ लोकांनी वाचली तर ज्ञानेश्वरीची खरी उंची त्यांना कळेल. त्याचं कारण ते समजून घेण्याची पात्रता त्यांच्याकडे असते. ज्ञानेश्वरी तसं जो जो कोणी या ग्रंथाचं वाचन करील त्यालाही सुख मिळेल. म्हणून ग्रंथी ये अंतरंगची अधिकारी आहे, परी लोकू वाक चातुर्य होईल सुखिया, माऊली म्हणतात. तसा पाहिला तर या ग्रंथाचा अधिकारी हा तुमच्या माझ्यासारखा सामान्य जन नाहीच आहे, जो अंतरंग साधक आहे, अंतर्मुख झालेला आहे, ज्याचं गोपिकांसारखं अष्टभोग भोगणे माते नाही चाड, भक्तिप्रेम गोड लेई ले गे माये, किंवा तुकोबारायणसारखा अंतर्मुख झालेला साधक, बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल, हा अधिकारी ज्ञानेश्वरीचा आहे. परी लोकू वाक्चातुर्य होईल सुखया, इतर सामान्य लोक नुसत्या वाचनानं निश्चितपणे सुखी होतील. आणि म्हणून आपलं भाग्य आहे की आपल्याला भगवान कृष्ण परमात्म्याच्या माध्यमातून गीता मिळाली. गीतेचं वर्णन करताना असं म्हटलंय तसं आपल्या हिंदू धर्माचा मूळ आणि पुरातन ग्रंथ आहे वेद. वेद समजावा म्हणून ब्रह्मसूत्र, ब्रह्मसूत्रही अधिक स्पष्टतेनं समजावे आणि हे ब्रह्मज्ञान तत्वज्ञान उमजावं म्हणून उपनिषद, आणि उपनिषद, वेद, ब्रह्मसूत्र, 6 शास्त्र, 18 पुराण, या सगळ्याचा मतितार्थ योग्य तऱ्हेनं आपल्याला लक्षात यावा. आणि म्हणून गीता आहे. गीता काय आहे? जे उपनिषदाचे सार, सकल शास्त्रांचे माहेर, परमहंसी सरोवर सेविजे जे, सर्व उपनिषदाचं सार आहे. म्हणून एक श्लोक फार छान आहे, सर्वोपनिषदो गावो दोग्धा गोपाल नंदन पार्थो वत्स सुधीर भोक्ता दुग्धम गीतामृतम महत. उपनिषद रूपी गाय आहे, सर्वोपनिषदो गावो, आणि या गायीला दुहिणारा, दूध काढणारा गोपाल नंदन भगवान श्रीकृष्ण परमात्मा आहे. अर्जुन हे त्या गायीला पान्हा फोडणारा वासरू आहे, पार्थो वत्स. या गीतारूपी अमृताचं पान करणारे बुद्धिमान लोक या जगात आहे. सुधीर भोक्ता, अधीर भोक्ता नाही म्हटलं, अज्ञानी भोक्ता नाही म्हटलं. अज्ञानाला गीता काय समजणार, अधीराला गीता काय समजणार. मग आता अज्ञानीना अधीरालाच कळत नाही, तुम्ही म्हणाल बधिराला कळेल का? आता काय डोंबल्याचं कळेल बधिराला?
जिथे अज्ञानाला आधिराला, म्हणून सुधीर भोगता हा सुधीर शब्द आपल्याला विचार करायला लागतो. आणि दुग्धम गीतामृतम महत, गीतेचं तत्वज्ञान हे अमृत आहे. पण गंमत अशी आहे, एकदा एका आश्रमामध्ये गुरुजी आपल्या विद्यार्थ्यांना हा श्लोक शिकवते. कधी कधी विद्यार्थी बरेच गमतीचे असतात. हा विद्यार्थी असा होता की त्याला फार काही समजत नव्हतं, पण प्रश्न विचारायची फार मोठी सवय होती. काही माणसांना कीर्तन नाही कळलं आणि जर येऊन त्यांनी प्रश्न विचारला तर आपल्याला फार त्रागा होतो. कळलं आणि काही सार्थ प्रश्न विचारला, या अभंगात सुद्धा प्रश्न शब्द आलेला आहे. पण अर्जुनासारखा प्रश्न करता असावा आणि श्रीकृष्णासारखा मार्गदर्शन करणारा, समाधान करणारा असावा. नाही तर प्रश्न काही, एकानं रामायण ऐकलं म्हणे, रामायणकारानं विचारलं काही प्रश्न आहे का, म्हणे महाराज मला प्रश्न आहे. काय तुम्ही मध्ये मध्ये म्हणत होतात ते सीतेचं हरण झालं, सीतेचं हरण झालं, हरणाची परत सीता झाली का ते तसंच हरण राहिलं. रामायणकार म्हणला, गड्या काही करा, फक्त तुमच्या गावात मला परत बोलू नका, आणि जर बोलावलंच तर याला इथं बोलू नका. अरे असा कुठं श्रोता असतो. सीतेचं हरण झालं म्हणजे चोरी झाली अशा अर्थानं ते बोलत होते ना. असाच एक गुरु शिष्य संवाद. तो शिष्य आपल्या गुरुजीला म्हणतो, गुरुजी तुम्ही मला शिकवलं आहे, पण मला एक शंका आहे म्हणे या श्लोकावर. काय? आणि तुम्ही जे शिकवलं आहे ना, सर्वोपनिषदो गावो दोगधा गोपालनंदनः पार्थो वत्स सुधीर भोक्ता दुग्धम गीतामृतम महत, पण या श्लोकात तुम्ही जे दो गधा म्हणत होते ते हे 2 गधे कोण आहेत? आता दोगधा गोपाल मी मगाशी अर्थ सांगून गेलो, दुहिनारा श्रीकृष्ण. दोगधा ही भाषा संस्कृत आहे, पण तो म्हणतो दो गधा म्हणत होते तर 2 गधे कोण आहेत? गुरुजी म्हणला 2 गधे लांब नाही आहे म्हणे, इथेच आहे. एक गधा मी आहे की तुझ्यासारख्याला शिकवतोय, आणि दुसरा गधा तू आहे की एवढं शिकून सुद्धा तुला काही ध्यानात येत नाही आहे. विठाला विठाला श्रीमद भगवद्गीता हे उपनिषदाचं आणि शास्त्राचं चिंतन मंथन करून आलेलं फार मोठं प्रमेय रूप असं अमृत स्वाद असलेला हा एक महान प्रसाद आपल्याला मिळालेला आहे. आणि याच श्रीमद भगवद्गीतेवरती ज्ञानोबारायांनी जसं सोनं असावं आणि सोन्याचा धातू एखाद्या जाणत्या सुवर्णकाराकडे मिळावा, तो उत्तम कारागीर असावा आणि त्यानं त्याच्यातून सुंदर अलंकार घडवावे. नाना घणीभूत सुवर्ण जैसे न्याहाळिता साधारण परी अलंकारी बरवे पण निवाडू दावी, ज्ञानोबाराय म्हणतात. आमचे गुरु महाराज परमश्रद्धेय सद्गुरू नारायणगिरीजी महाराज या ओवीचा भाव सांगताना ते म्हणायचे की सोन्याचा एखादा असा गट्टू जर गळ्यात बांधला तर चांगला दिसेल का, असा शब्द ते वापरायचे. सोन्याचा उगीच चौकोनी किंवा गोल गट्टा केला आणि असा गळ्यात बांधला, काय चांगलं दिसेल? पण त्याच सोन्याचे विविध अलंकार करून आमचे बंधू आमच्या भगिनी जेव्हा वापरतात तेव्हा ते सुंदर दिसतात. अलंकारी बरवेपण, तसं गीता हे सोनं आहे आणि ज्ञानेश्वरीच्या त्यावरचं भाष्य ओव्या म्हणजे हे अलंकार आहे. आणि नामदेवरायांनी तशा पद्धतीचं वर्णन केलेलं आहे. गीता अलंकार नाम ज्ञानेश्वरी ब्रह्मानंद लहरी प्रगट केली, ब्रह्मानंद लहरी प्रगट केली, ब्रह्मानंद लहरी प्रगट केली. गीता लहरी प्रगट केली, ब्रह्मानंद लहरी प्रगट केली, ब्रह्मानंद लहरी प्रगट केली. गीता अलंकार नाम ज्ञानेश्वरी ब्रह्मानंद लहरी प्रगट केली, ब्रह्मानंद लहरी प्रगट केली, ब्रह्मानंद लहरी प्रगट केली. गीता अलंकार नाम ज्ञानेश्वरी ब्रह्मानंद लहरी प्रगट केली, ब्रह्मानंद
ज्ञान सांगण्यासाठीच अवताराला आले. माऊलींचीच भाषा त्यांच्या वर्णनासाठी जर लागू करायची तर ते चालते ज्ञानाचे बिंब, तयाचे अवयवते सुखाचे कोंभ, येर माणूस पण हे भांब लौकिक भागू. ज्ञानालाच फुटलेले हातपाय. आमची जुनी वाडवडील पूज्य गुरुजन मंडळी म्हणायची की ज्ञानाला फुटलेले हातपाय म्हणजे माऊली ज्ञानोबा आहे.